नमस्कार मंडळी, शिरस्ताच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये साखरेचे भाव किरकोळ बाजारपेठेमध्ये जवळपास 52 ते 53 रुपये किलो झालेले आहेत आणि ते चढच राहतील अशी परिस्थिती आहे. मग आता ह्या वाढणाऱ्या साखरेच्या भावाचा नक्की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हे आज आपण समजून घेऊया. एप्रिल 2026 पर्यंत जो गाळप हंगाम संपला, त्या गाळप हंगामामध्ये 210 कारखाने महाराष्ट्रातील कार्यरत होते. त्यापैकी 103 कारखाने हे सहकारी क्षेत्रातील होते, तर 107 कारखाने हे खाजगी क्षेत्रातील होते. खाजगी क्षेत्रातील कारखान्यांची संख्या जरी जास्त असली तरी गाळप होणारा ऊस हा सहकारी क्षेत्रातील जास्त आहे, कारण सहकार क्षेत्रामध्ये मोठे कारखाने जास्त आहेत. मग या सर्व कारखान्यांनी मिळून 104 दशलक्ष टन एवढा ऊस गाळप केला आणि त्यातून जवळपास आपण म्हणू की 110 लाख टन एवढी साखर उत्पादित झाली. ही साखर गेल्या काही हंगामांमध्ये सर्वोच्च आहे असं आपण म्हणू शकतो, कारण याच्या अगोदरचे जे 2 हंगाम होते त्या हंगामामध्ये कमी ऊस उत्पादन होतं आणि कारखान्यांना वेळेमध्ये परिपक्व असा ऊस उत्पादित होत नव्हता किंवा ऊस गाळपासाठी उपलब्ध होत नव्हता. साखरेचे भाव आत्ता सध्या कारखान्यांना 4600 ते 4700 रुपये प्रति क्विंटल या दराने मिळत आहेत. म्हणजे की जी गाळपानंतर उत्पादित झालेली साखर आहे ती 4700 ते 4800 रुपये प्रति क्विंटल या दराने कारखान्यांकडून विकली जाते. पण कारखान्यांवरती MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईसचं पण बंधन आहे, जी शासनाने 31 रुपये प्रति किलो ठरवून दिले आहे. कारखानदारांची मागणी आहे की ही रक्कम वाढवावी, जेणेकरून खूप स्वस्तामध्ये कोणताच कारखाना साखर विकू नये आणि साखरेचे दर हे चढे राहण्यामध्ये मदत होईल. आता आपण समजून घेऊया की ही फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस जी की प्रत्येक कारखान्यांनी शेतकऱ्यांना अदा करणं अपेक्षित असतं आणि ते बंधनकारक आहे कायदेशीररित्या, तर ती किती कारखान्यांनी दिलेली आहे. जवळपास 99% महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP नुसार मदत दिलेली आहे. FRP नुसार त्यांच्या ऊसाची रक्कम अदा केलेली आहे. पण धाराशिव आणि सोलापूरमधील काही कारखाने आहेत की त्यांना ते शक्य झालेलं नाही. अजूनही त्या काही कारखान्यांनी अजूनही FRP ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली नाही. आज आपण एक उदाहरणादाखल एका कारखान्याचं नाव घेऊया, तो म्हणजे की राजाराम बापू सहकारी साखर कारखाना. उत्तम व्यवस्थापनासाठी हा कारखाना ओळखला जातो. ह्या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र महावली यांनी सांगितलं की आपण उत्तम प्रशासनाने चांगल्या पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस मिळवला आणि तो गाळप केला आणि त्यातून उत्तम प्रतीची साखर निर्मिती झाली आणि यातूनच कारखान्याला चांगला नफा झाला आणि चांगली आर्थिक शिस्त या कारणामुळे 100% फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे. पण जसं मी बोललो त्यानुसार प्रत्येक कारखान्याची ती परिस्थिती नाही. काही कारखान्यांनी खूप कमी FRP दिलेले आहे, काही कारखान्यांनी अगदी 1800 ते 1900 रुपये एवढंच पेमेंट केलेलं आहे. शेवटच्या 15 आठवड्यातील पेमेंट तर काही 4-5 कारखान्यांचा अजूनही बाकी आहे. साखर आयुक्तांनी त्यावरती लवकरच कार्यवाही करून ती रक्कम कारखानदारांकडून अदा करून शेतकऱ्यांना सुपूर्द केली पाहिजे. पण आता आपण लक्षात घेऊया की तो महत्त्वाचा मुद्दा आहे की गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये हे जे 10% पेक्षा जास्त साखरेचे भाव वाढलेत, तर त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो. आता साखरेचे भाव जरी वाढले असले तरी साखरेचं मूल्य हे एकमेव गोष्ट नाही की ज्यातून साखर कारखान्यांना फायदा होतो. याबरोबरच कोजनरेशन म्हणजे वीज निर्मिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथेनॉल निर्मिती, यातून सुद्धा अतिरिक्त महसूल मिळतो. म्हणजे गेल्या गळीत हंगामामध्ये जवळपास 6500 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून मिळाली आणि जवळपास 1150 कोटीपेक्षा जास्तची रक्कम ही वीज निर्मितीतून मिळाली. म्हणजे अतिरिक्त उत्पन्नाची साधनं ही साखर कारखान्यांकडे उपलब्ध आहेत. तरीसुद्धा काही साखर कारखाने ही पूर्ण त्यांची FRP शेतकऱ्यांना अदा करत नाहीत. याउलट जे देतात FRP ती सुद्धा FRP तुटपुंजी आहे. म्हणजे आत्ताचे जर 4600 ते 4700 प्रति क्विंटल हे जर भाव गृहीत धरले तर साखर कारखानदारांनी प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास 4000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव देणं अपेक्षित आहे. पण यामध्ये नक्की अडचण काय आहे ती पण आपण समजावून घ्या. कारखाना चालवणं
तशी परिस्थिती आता एवढी सोपी राहिलेली नाही, कारण स्पर्धात्मकता वाढलेली आहे, कच्च्या मालाचे भाव वाढलेले आहेत, त्यातून हे रासायनिक पदार्थ जे साखर निर्मितीसाठी लागतात ते सुद्धा आपण बहुतांश वेळेस आयात करतो आणि त्यातून सुद्धा साखर कारखानदारांना अधिक रक्कम अदा करावी लागते. वाढणारे कामगारांचे वेतन या सगळ्यांचा परिस्थितीचा आढावा घेतला आणि गेल्या 2 ते 3 हंगामामध्ये जी जोखीम पत्करावी लागली कारखानदारांना, यातूनच अशी परिस्थिती नाही आहे आता की 4,000 रुपये प्रति टन एवढा भाव हा कारखानदार शेतकऱ्यांना देतील. तरीसुद्धा वाढलेले हे साखरेचे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, यासाठी शासन दरबारी सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे की ज्यावेळेस संकटामध्ये कारखानदार होते त्यावेळेस सरकारने मदत करून त्यांची आर्थिक मोठ बांधली, पण आता जेव्हा त्यांना अतिरिक्त नफा मिळतोय त्यावेळेस सरकारने ही खबरदारी घेतली पाहिजे की अतिरिक्त जी नफा मिळतोय तो शेतकऱ्यांना मिळावा. अलीकडच्या काळामध्ये साखर विक्रीच्या संदर्भामध्ये अत्यंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत, ते म्हणजे की साखरेची गुणवत्ता. साखरेची प्रतवारी ह्या सामान्यतः ह्या 4 वर्गीकरणामध्ये होते. सगळ्यात महत्त्वाची जी साखर असते ते म्हणजे एल ग्रेड म्हणजे लार्ज, त्याच्यानंतर मीडियम, त्याच्यानंतर स्मॉल आणि SS म्हणजे सर्वाधिक लहान. त्याच्यानंतर त्यांचा रंग म्हणजे साखरेचा रंग यातून सुद्धा प्रतवारी होते. 30 आणि 31 ह्या 2 कॅटेगरी आहेत. 30 साखर म्हणजे की ज्याचा रंग अधिकचा पांढरा नाही तर त्यामुळे त्याचं मूल्य कमी असतं. एम ग्रेडची साखर आणि 31 हा रंग जर असेल तर त्यांना जास्त बाजारभाव मिळतो, सामान्यतः प्रति क्विंटल 100 रुपये अतिरिक्त मिळतात. आता अलीकडच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञान विकसित झालं आहे, त्यामुळं कारखानदारांनी सुद्धा आता गुणवत्तापूर्ण अशा साखरेची निर्मितीकडे लक्ष वेधले आहे किंवा त्याच्याकडे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. यातून कारखानदारांना जो अतिरिक्त फायदा होणार आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. सर्व गोष्टीचा आपण जर विचार केला तर हेच चढे भाव जर पुढच्या आणखी 4 महिन्यामध्ये टिकले तर येणाऱ्या गळीत हंगामामध्ये मात्र प्रत्येक कारखान्यांनी किमान 4,000 रुपये ही FRP प्रत्येक शेतकऱ्याला अदा केली पाहिजे. जर त्यांनी ती नाही केली तर नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय आणि कारखानदार एकवटून कारखानदारांनी स्वतःची टोळी निर्माण केलेली आहे आणि त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्यायकारक धोरण राबवलं जाते की काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी संघटनांनी सुद्धा 4,000 रुपये हा किमान भाव असावा आणि FRP सुद्धा 4,000 रुपये जास्त असली पाहिजे, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद.